सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर मंडळी, काल जरा तब्येत खराब होती म्हणून नंतर काय व्हिडिओ शूट नाही केला. आपण बाहेरनं आलो त्यानंतर थोडंसं मला पित्तासारखं झालं, मग झोपूनच गेलो रात्री, मग मोबाईल नाही घेतला हातात. तरी मंडळी थँक्स, खूप दिवसांनी आपले सबस्क्रायबर जरा भराभरा वाढले, म्हणजे एका दिवसात 10 सबस्क्रायबर आपल्यामध्ये जोडले गेले, त्याचा खूप आनंद वाटतो. आणि आज सकाळी आई पप्पा पण गेले मुंबईला, त्यांची सुट्टी संपली, आता आपली पण संपेल थोड्याच दिवसात. तर आलो होतो इथे भरण्यात, बघा हे कोयतीचं थरू घ्यायला. जर आपण मागे पण कोयत्या दिल्या होत्या, तर कोयत्या घ्यायला आलो परत. आता दुसऱ्या 2 कोयत्या घेतो आहे, त्यासाठी भरण्यात आलो आहे. 25. तर चला चाललो आहे आता. बघा समीक्षा तिकडे उभी आहे, भरण्यातच उभा आहे मी. भरणे नाका खेड. हे बघा इथे आतमध्ये आलं ना, पण भरणे नाक्याला पण आपला खेडचा कृषी नर्सरी आहे. इथे पण रोपं झाडं वगैरे भेटतात, खतं पण भेटतात. आम्ही सुरुवातीला जी नेली होती ना 2 आपल्याकडे कलमी सुरुवातीचे एकदम मोठे आंबे आहेत ना झालेले, ते इथनंच नेलेले आहेत. पेरू इथलाच आहे, चिकू इथलाच आहे. नंतर मग आपण दापोलीवरनं आणायला लागलो. इकडे बघा आज खेडमध्ये पण मंडळी काय मच्छी बिच्छी आहे ना आज ना. इथे मंडळी मच्छीवाले बसतात, पण आज बघा मच्छी काय आहेच नाही. मला वाटतं मासेमारी बंद झाली काय, 1 जूनपासून बंदच होते समुद्रातली मासेमारी. पण तरी पण बर्फाची वगैरे देतात, पण नाही आज मच्छीवालेच नाहीत. आणि एका ठिकाणी मच्छी आहे ती मंडळी गोड्या पाण्यातली आहे, तांबूशी वगैरे. ती आपण कधी खाल्लेली नाही, त्यामुळे असं वाटतं नको ना इन्व्हेस्टमेंट करायला. नाही आवडली तर परत. आज सुट्टी आहे इकडे बघा, वर्दळ कमी आहे. हो फिरायला चालली लोक, छान. कोण मंडळी इकडचं आहे का खेडमधलं, सांगा कमेंट करून. घरातला किराणा घ्यायला आलो होतो इथे खाली, अपना बाजारमध्ये किराणा घेतला आणि इथे खाली मधुपेयपाशी आलो होतो, इथे खाली 3 नाक्यावर. पाऊस बघा केवढा जोरात आला, आणि आमची नेमकी छत्री पण नाही आणली. भिजतच जावं लागणार, गाडी आहे पण भिजतच जावं लागणार ना शेवटी. आणि एक तर तब्येत आपली जरा थोडीशी नासाच आहे, खराब आहे. हीच ती बाजारपेठ त्या दिवशी भरली होती आणि पुन्हा परिस्थिती पूर्वपदावर आली बघा. 2 दिवस झाले आणि सगळं परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर आली. असेही व्यापारी आहेत बिचारे, त्यांचे पावसातनं हाल देखील होतात आणि पटापट नंतर सामानही लावावं लागतं, कारण धंद्याचं पण नुकसान होतं मंडळी. ते पण नशीब पाणी उतरलं म्हणून लवकर चालू तरी झाली बाजारपेठ. आणि मार्केटला पण आलो मंडळी, पण मार्केटला पण काही गर्दी नाही. मार्केटला पण गर्दी आहे, नदीच्या किनारीच मार्केट आहे आपलं. माझं सीझन संपला मंडळी, त्यामुळे काय मच्छी नाही आता, सर्व कमी आहे. सीझन संपला ना सगळं मच्छीचा, त्यामुळे मच्छी पण नाही, काय मार्केटला गर्दी तर नाहीच नाही आहे. तर मिशा म्हणून बोलले आता काहीच नाही, मच्छी घेण्यासारखी नाही. म्हणजे महाग आहे ती मच्छी, महाग वाटते तिला म्हणजे महागच असणार. तिला वाटते म्हणजे महागच असणार. तर चला म्हणजे आता काय जाऊया घरी, आणि दुसरं काय मग चला. नदीला पाणी उचरलं आहे, कमी आलं आहे, चला जाऊया. हे बघा मंडळी जगबुडी. आता याचं रूप बघून कोण म्हणेल का 3 दिवसापूर्वी याला पूर आला होता म्हणून. त्या ब्रिजला बघा पाणी कुठं लागलं होतं, परवाच्या भाज्यात तुम्ही बघितलं ना, पार वरती, पार उसळ्या मारून लाटांसारखं पाणी बघा पार वरती टेकलं होतं. आणि आता बघा याची पातळी आहे ना खूप खाली गेली. मंडळी कोकणातल्या नद्यांचं पाणी असं असतं, कोकणातल्या नद्यांचं पाऊस आहे ना, म्हणजे पावसाचं पाणी आहे ना, हे तासाभरात जाऊन समुद्राला मिळतं. हे कुठेही अडलं जात नाही, लगेच पाणी जे पडतं जमिनीवर ते तासाभरात जाऊन समुद्राला मिळतं, नदी नाल्यांचं पाणी. आता बघा, आता तर बघा पार ह्याची बघा लेवल बघा कुठपर्यंत आली आहे. कधी म्हणजे आम्ही उन्हाळ्यात दिवस आता थोडं जेव्हा पाणी नसतं ना, तेव्हा अक्षरशः ह्या नदीतनं माणसं चालत जाऊन तिकडे जातात, पलीकडे भोसत्यात शाळेची मुलं वगैरे. आता इकडे खेकडी वगैरे पकडणारी माणसं आहेत इथे. हे बघा तो बघा आपला जो परवा पूल होता ना भोसत्याला जोडणारा,
तो पूल बघा आता. आणि इकडे बघा सगळं पाणी बघा, हे सगळं फुल झालं होतं, त्याशी भरलं होतं. आपण या भागात इकडे आतमध्ये ना पूर्ण सफा मस्जिद, हे सफा मस्जिद परिसर आहे. म्हणजे मटण वगैरे, चिकन, मच्छी, हे मच्छी मार्केटवरती खेडचं. आणि हे मटण मार्केट. इकडे आपण यायचं इडली विकायला. पाण्याची पातळी आता पूर्णपणे खाली उतरलेली आहे. आणि मगरी आता काय माहिती कुठे गेल्या. त्या दिवशी एक चिचगरमध्ये एक मगर शिरली होती. मगरी पण आहेत ह्याच्यामध्ये, आम्ही खूप वेळा पाहिलेल्या पण आहेत. आणि आपल्या खूप आधीच्या व्हिडिओमध्ये पण आहेत, जेव्हा आपण इडली विकायचो त्या व्हिडिओमध्ये पण आहेत. खेडच्या आता वरची बाजार ही क्वालिटी बेकरी. आणि हा एस टी स्टँडच्याच बाजूचा गुरुप्रसाद वडापाव सेंटर खूप प्रसिद्ध आहे. खूप गर्दी असते सोमवार ते रविवार, कुठल्याही वारी आहे, गर्दी असते. वडापाव, अंडापाव, भजीपाव सगळं भेटतं इकडे. एस टी स्टँडच्या बाजूलाच आहे इकडे. समीक्षा पण घ्यायला गेले वडापाव. मंडळी देवळेकर काकांकडे जातोय. त्यांचा काहीतरी टी व्हीचा चॅनलचा प्रॉब्लेम झाला आहे. बघूया जरा आपल्याला समजतं आहे का. त्यांनी फोन केला आताच, मगाशीच केला फोन, पण तासभर लाईटच नव्हती. मला आता चाललं आहे देवळेकरांच्या घरी. चला जरा बघून येतो काय प्रॉब्लेम आहे, काय इश्यू आहे, आपल्याला सॉल्व होते का. त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व झाला होता, लॉग इनचा झाला होता, इश्यू झाला होता. ते लॉग इन केलं आणि आलो. त्यांचं छान झालं. त्यांना पण टाईमपास टी व्ही असतो आपला छान. मॅच बघायची होती त्यांना, इंडिया वर्सेस इंग्लंड टेस्ट मॅच चालू होती. चला हो मंडळी, संध्याकाळचे 6:45 झालेत. आता अजून उजेड आहे, दिवस नाही मावळला. समीक्षा चहा प्यायला बोलवते आतमध्ये. आज काय नाही काम केलं. आज बाहेर बागेत जस्ट सकाळी फक्त राऊंड मारला, त्यानंतर दुसरं काहीच नाही केलं. खेडला गेलेलो आणि इथे जरा बसूनच राहिलो. पण बरं आज रिलॅक्सिंग केलं. आज जरा रविवार होता, बोललो आज काय काम नाही केलं. कारण आज बागेत आता फिरण्यासारखं म्हणजे त्यांना अंगरलं, त्यामुळे जास्त फिरत पण नाही मी. तरी मी सकाळी शेवटपर्यंत जाऊन राऊंड मारला. मग अशी समीक्षा पण चहाची पात घेऊन गेली आणि बोललो आज जरा रिलॅक्स होऊ दे, मग उद्या आपण जरा हळद लावण्याच्या कामगिरीवर जरा काम करू. आता कामं आहेत, आता कामं शेवटची म्हणतात फायनल टच द्यायचं आहे आपल्या कामाला. कारण आता इथे प्लास्टिक वगैरे टाकून घ्यायचं आहे असं सगळं, जेणेकरून गवत उगवणार नाही. आणि आता ही जागा मोकळी राहिली. ही जागा आपण नांगरली, पण तिकडे हळद लावू. बघू अजून कसं नियोजन आहे ते करू. आणि झालं मस्त. आता कामं तर काय झालेली आहेत. शेवटी पण असंच म्हणतो, जेव्हा दिवस जवळ येत जातात परत जायचे. चहा प्यायला पण बोलवतो. तर चालला जाऊया मंडळी घरात. आता काय अंधार होईल थोड्या वेळाने. आज दिवसभर पाऊस सरीवर होता. एखादी सर आली तर येते होती, नंतर कडक ऊन पण देखील पडत होतं. खेडमध्ये देखील तसंच होतं. दक्ष बोलतोय माझं चॅनल चालू करायचं आहे. म्हणजे असं काय नाही, त्याला मी सगळं बोलतो आहे, कारण त्याचा अभ्यास पण असतो ना, त्याच्यामुळे पण त्याला चॅनल चालू करू द्यायचं आहे. सगळं वातावरण छान आहे आज, मस्त वातावरण आहे.